नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवूया झटपट असा ब्रेड ऑमलेट। तर त्यासाठी इथे मी बघा 5 अंडे घेतलेत। आपण एक मोठं मिक्सिंग बाउल घेतले, त्याच्यामध्ये आपण झटपट असं तुम्हाला दाखवते ब्रेड ऑमलेट कसं बनवायचं ते। तर 5 अंडे आपण घेतले। तर अंडे याच्यात पहिले फोडून घेऊया आपण। आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया। अंडे थोडेसे पहिलेपासून सॉल्टी असतात, त्यामुळे मीठ जपून टाका। तर आपण इथे मीठ टाकले। इथे बघा मी मिरची ना चॉपरमध्ये अशी चॉप करून घेतली। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण मी थोडंसं स्पायसी बनवते तर मी थोडी जास्त टाकली मिरची। फक्त मिरची आहे, थोडी कोथिंबीर टाकूया। ते 2 मोठे कांदे मी असे एकदम बारीक चॉप करून घेतलेत बघा। त्यानंतर टमाटे पण आपण एकदम बारीक चॉप करून घेतले। तुम्ही हवं तर याच्यात काळी मिरी पावडर पण टाकू शकता, गरम मसाला थोडासा, पण मी इथे नाही टाकले। ते थोडंसं मला व्हाईट कलर वाटलं, हळद टाकायला विसरले मी। तर इथे आपण 1 चम्मच हळद टाकूया। आता हे व्यवस्थित आपल्याला 3-4 मिनिटं छान फेटून घ्यायचे। तर 3-4 मिनिटं फेटून झाले बघा, मस्त असं तयार झालं। आता इकडे आपण तवा मांडला गॅसवर। तवा गरम झाला आहे व्यवस्थित। तर आपण याच्यावर तेल लावून घेऊया तव्याला। एकदम जास्त पण नाही लावायचं, पण तव्याला सर्व साईडनी तेल लावून घ्यायचं आपल्याला। आता आपण आपलं ऑमलेट बनवायला टाकूया। तर याच्यात 3 ऑमलेट बनवणार आहे मी मोठे मोठे। तर थोडंसं आपण मिश्रण आधी टाकले याच्यात। आता हे पूर्ण साईडला असं फैलून घ्यायचं। एकसारखं सगळ्या साईडनी भाजलं गेलं पाहिजे, त्यामुळे एकसारखं आपण फैलून घेऊ। बघा एकसारखं फैलून झालं। आता याच्यावर ना आपण एक झाकण मांडूया। फक्त 2 मिनिटासाठी झाकण मांडायचं आहे, म्हणजे आपलं ऑमलेट आतपर्यंत शिजलं जाईल व्यवस्थित। त्यामुळे 2 मिनिटासाठी आपण स्लो गॅसवर झाकण ठेवले। हे बघा, हे साईडनी व्यवस्थित असं ऑमलेट शिजलं आहे आपलं। आता आपण याला पलटी करून घेऊया। ह्या साईडनी पण आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान फ्राय करून घ्यायचे। ऑमलेट आपलं दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय झाले। आता आपण याचे 4 भाग करून घेऊया। आता इकडे मी ना नरम पाव घेतले, तुम्ही हवं तर ब्रेड पण घेऊ शकता। मी नरम पाव घेतले। तर आता हे आपण पाव थोडेसे असे इकडून पण शेकून घेऊया तव्यावर गरम करून। तुम्हाला गरम नसतील आवडत तर तुम्ही असे खाल्ले तरी चालेल। ते पूर्ण आपण पावामध्ये एक तुकडा भरलाय मी। तर बघा आपलं ब्रेड ऑमलेट आपलं तयार झालंय। तर आपण हे साधे ठेवलेत मी पाव अर्धे, आणि अर्धे पाव बघा असे दोन्ही साईडनी शेकून घेतलेत। तर तुम्हाला आवडतील तशा पद्धतीने तुम्ही खा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।